उद्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी होणार आहे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांना मतदारसंघामध्ये शोधण्या आम्हाला नाकीनऊ आलं. खूप शोधलं तुम्हाला. तुम्ही आहे कुठं? उद्या मतमोजणी होणार आहे. मतमोजणी उद्या निश्चित आहे, पण मतदान झाल्यापासून आजपर्यंत पूर्णपणे जे माझा नित्यक्रम होता तो मतदारसंघात फिरण्याचा, पहिले आभारदरी संपवले, पण आता आपल्या माहिती आज लग्नाची मुहूर्त इतके प्रचंड आहेत. त्यानिमित्तानं मी लग्नाच्या ह्या निमित्तानं माझी भेटी सुरू होत्या आणि त्यानिमित्तानं पूर्णपणे जरी उद्या मतमोजणी असली तरी आमची सगळी यंत्रणा, आमचे कार्यकर्ते, तिची आमची वेगळी यंत्रणा आहे. त्या बाबतीत फारसं मला लक्ष घालण्याची कधी गरज भासत नाही, कारण माझ्याकडे जी कार्यकर्त्यांची टीम आहे ती अतिशय चांगली आहे. त्यामुळं मी कुठेही या ठिकाणी लोकांची भेटीगाठी हाच माझा प्रमुख या ठिकाणी हेतू असल्यामुळे त्या अजिबात टाळू शकत नाही मी. आणि त्यानिमित्तानं आता हे लग्न सगळे समोर आटपले की थोडीशी आम्ही चर्चा करू मतमोजणीची. उद्या खरं तर मतमोजणी आहे. विजयाचा किती विश्वास वाटतो? कारण सगळ्यांनीच तुमच्या आघाडीवर असणं अशा पद्धतीचे एक्झिट पोल दिलेत. नाही, एक्झिट पोल चांगले आहेत किंवा या ठिकाणी त्याच्याही पुढे जाऊन आम्हाला लोकांच्यामधनं जो आम्हाला प्रतिसाद मिळाला तो अतिशय चांगला होता. आणि पहिल्या दिवसापासून उमेदवार जाहीर झाल्यापासून ते अगदी मतदान मतपेटीत बंद होईपर्यंत कार्यकर्त्यांच्यातला उत्साह, सर्वसामान्य लोकांच्यातला उत्साह हा अजिबात कुठे कमी झाला नाही, उलटा तो वाढत गेला. पूर्णपणे आमच्या ह्या ज्या सभा झाल्या त्यासुद्धा अतिशय विक्रमी सभा झाल्या. जे आमचे गावामध्ये दौरे झाले, जवळपास म्हणते आपण जर काही गावं सोडली तर प्रत्येक मतदारसंघातल्या, प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमच्या या ठिकाणी भेटी थोड्याशा अशा झालेल्या आहेत. आणि त्यानिमित्तानं प्रचारतंत्र चांगली राबलेली आहे किंवा आमच्यासोबत असणारे कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे किंवा आमचे इतर आमचे घटक पक्ष असतील, ह्या घटक पक्षांचे कार्यकर्ते ही चांगल्या प्रकारे राबले. त्याच्या पुढे जाऊन नेते मंडळी, मग काँग्रेस पक्षाचे आमचे आदरणीय बंटी पाटील साहेब असतील, राष्ट्रवादीचे आदरणीय जयंत पाटील साहेब असतील किंवा शिवसेनेचे आमचे सगळेच पक्षाचे वरचे जे इथं लोक आमच्या इथं आले, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं मार्गदर्शन लाभलं आणि चांगल्या प्रकारे प्रचार यंत्रणा या सगळ्या वरिष्ठ मंडळींनी आमच्याकडून राबवून घेतली. तेव्हा पूर्णपणे खात्री आहे की ज्या इलेक्शनमध्ये लोक स्वतः सहभागी होतात आणि कसली या ठिकाणी फारशी आर्थिक यंत्रणा नसताना एवढ्या उत्साहाने लोक ही सहभागी झाली. त्यामुळे 100% मला खात्री आहे की ज्या ज्या इलेक्शनमध्ये या ठिकाणी लोकांचा उत्साह प्रचंड असतो त्या इलेक्शनमध्ये जनतेच्या बाजूनं कौल लागतो. त्यामुळे 100% आम्हाला खात्री आहे की उद्याच्या इलेक्शनला आम्ही 100% विजयी होऊ. पण राजू शेट्टी यांनी असं म्हटलेलं आहे की एका साखर कारखानदारानं माझ्या विरोधात दुसऱ्या साखर कारखानदाराला उभा केलं, म्हणजे कारखानदार विरुद्ध शेतकरी अशी लढत केली, असं राजू शेट्टींचं म्हणणं आहे. आता माझ्या पहिल्या 4 विधानसभा झालेल्या आहेत. ह्या 4 वेळी जर मी उभा राहिलो तर असं कोणी हा प्रश्न मांडला नाही. माझी उमेदवारी ही जनतेची आहे, ही शेतकऱ्यांची साठीची उमेदवारी आहे. कुणाच्या तर साठी आणि कुणाच्या ते विरोधात या ठिकाणी लढतो अशातला का भाग कधी आलाच नाही. आणि ह्या विषयावरती आपण पहिली आपली चर्चा झालेलीच आहे. पूर्णपणे महाविकास आघाडीचा एजेंडा हा अखंड महाराष्ट्र किंवा देश पातळीवरती अखंड भारताचा एजेंडा होता. आणि या निमित्तानं आज महाविकास आघाडीची भूमिका इथं महाराष्ट्रात वेगळी आणि आपल्या देशात वेगळी आहे असा काही विषय नव्हता. त्यामुळे खऱ्या अर्थानं ह्या ज्या गोष्टी असतील, कोणी आमची टीका करत असेल ती टीका करू देत, पण या ठिकाणी आम्ही जी इलेक्शन लढलो ती जनतेसाठी लढलो. आणि महाविकास आघाडी या ठिकाणी जी लढली ती आंबेडकर साहेबांचं संविधान वाचवण्यासाठी लढली, लोकशाही वाचवण्यासाठी लढली आहे. आणि पूर्णपणे जे 10 वर्षामध्ये या सरकारनं या ठिकाणी जो पूर्णपणे प्रत्येक घटकाचा अपेक्षापण केला त्याच्या विरोधात या ठिकाणी जे रान उठवणं गरजेचं होतं ते आमच्या महाविकास आघाडीने उठवलं. आणि त्यानिमित्तानं पूर्णपणे आम्ही ही इलेक्शन लढत असताना ह्याच्यात स्थानिक प्रश्न तर होतेच, पण देश पातळीवरचे प्रश्न या ठिकाणी ज्या माध्यमातून अतिशय गरजेचे आहेत ते सुद्धा या चर्चेमध्ये आले होते. आणि त्यानिमित्ताने इलेक्शन आमची तशा प्रकारे आम्ही त्याला ह्या दिशा दिली. तर आपण बघितलं की या ठिकाणी ही जनतेची निवडणूक म्हणून ही निवडणूक लढवलेली आहे. कुणाच्या विरोधात नाही किंवा कुणावर टीका करून ही निवडणूक लढवली नाही, तर जनतेचे प्रश्न घेऊन ही निवडणूक लढवली आणि त्यामुळेच आपल्याला विजयाचा विश्वास हा पक्का वाढतोय, असं देखील सत्यजित आबा पाटील यांनी म्हटलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय सरकार, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.